नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायची आहे कच्च्या केळ्यापासून रेसिपी। कच्च्या केळ्यांमध्ये विटॅमिन सी, बी असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात आणि त्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट ह्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या हाडांसाठी सुद्धा भारीच असतं। फायबर असल्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारण्यास मदत होते। कच्ची केळी म्हटलं तर आपण अशीच खाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला रेसिपी बनवायची आहे। कच्च्या केळ्यांची भरपूर सारी रेसिपी होते, भाजी होते किंवा पराठे होतात किंवा कटलेटही होते, पण आपल्याला वेगळाच पदार्थ करायचा आहे, 5 मिनिटात झटपट होणारा। तुम्ही कधी पाहिले का कच्च्या केळीची रेसिपी करून? नसली पाहिली तर व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे कळेल। आता आपल्याला कच्ची केळी 7-8 घेतलेली आहे, ती सोलून घ्यायची आहे। सुरीने सोला किंवा बटाट्याचं किंवा अशी साल काढतो त्या सोलरने सोलून घेऊ शकता तुम्ही। तुम्हाला कशानेही जमलं तर साल काढून घ्यायची आहे आणि झटपट निघते साल, काही वेळ न लागता आपली साल काढली जाते। पण कच्च्या केळ्याची सालसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला आणि झाडांना घातली तर त्यावर फुलंही छान येतात, म्हणून मी ही साल काढल्यानंतर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवून झाडाला घालणार आहे। खूप फायदेशीर असतात ही कच्ची केळी आणि कच्चे केळ्याचं काहीही वाया जात नाही। सालीचं सुद्धा तुम्ही खत बनवू शकता किंवा पाण्यात भिजत घालून झाडांना पाणी घालू शकता। त्यामध्ये तुम्ही कांद्याची सालही घालू शकता, म्हणजे गुलाबाच्या झाडांना छान फुलं येतात। मैत्रिणी, हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून पहा। आता त्याची आपल्याला साल काढून झाल्यानंतर अशी कापही करून घ्यायची आहेत। तुम्हाला कसे काप हवे, अगदी पातळ पातळ करून घ्यायचे आणि थोडे जाड राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही, पण जेवढे बनेल तेवढे तुम्ही छान असे चिप्स आपण करतो पातळ, तसे करून घ्या। आता सगळी केळी मी काप करून घेणार आहे आणि त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे। तुम्ही ही रेसिपी कधीही खाऊ शकता मैत्रिणींनो, जेवणाला खा, स्टार्टर म्हणून खा किंवा तुम्ही असं कुठे बाहेर गेला तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता। आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ, हळद आणि थोडंसं आपला लाल तिखट घालायचं आहे आणि आपल्याला सगळं चोळून ठेवायचं आहे। मीठ, हळद, लाल तिखट चोळल्यामुळे आपल्या कच्च्या केळ्याला थोडंसं पाणी सुटतं आणि 2-3 मिनटं ठेवून द्यायचं आहे बाजूला, दुसरी तयारी करस तोपर्यंत, म्हणजे मसालाही छान लागला जातो आणि आतपर्यंत मसाला लागल्यामुळे त्याची चवही अप्रतिम येते। आता आपल्याला काय घ्यायचं आहे, रवा घेतलेला आहे, चाट मसाला, गरम मसाला, हळद, घरगुती तिखट मसाला, मीठ आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। मैत्रिणींनो, चाट मसाला घाला किंवा आमचूर पावडर घाला, हे कोणतंही घातलं तर त्यामध्ये आपल्याला चव भारी लागते, आंबट अशी थोडीशी। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले रव्यामध्ये आणि एक पदार्थ घालायचा आहे त्याच्यामध्ये, ते आहे चमचाभर आपलं बेसन पीठ घालायचं आहे। मैत्रिणींनो, बेसन पीठ का घालायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे, कारण रवा घातल्यामध्ये कुरकुरीतपणा येईल आणि बेसन घातल्यामुळे आपल्या केळ्याच्या कापांना छान रवा चिटकून राहतो, त्यामुळे आपण थोडं बेसन पीठ घालायचं आहे आणि त्या बेसन पीठ घातल्याने चवसुद्धा चांगलीच लागते त्याची। आता खमंग कुरकुरीत आपल्याला केळ्यापासून कापाला हे पहा लावून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला दाखवते, अजिबात खाली पडत नाही रवा लावलेला, याचा अर्थ आपलं केळ्याचे काप छान मिठामध्ये घोळले आहेत। थोडंसं आता पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे, ते सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे मैत्रिणींनो पसरल्यानंतर आपल्याला तेलाचा जास्त प्रमाण वापरत नाही, कारण असं तेलकटही होत नाही, पण खरपूस असं भाजले जातात। आता तेल पसरल्यानंतर तव्यावरती
आपलं पॅन आहे. आता आपले काप ठेवून घ्यायचे आहेत रव्यामध्ये घोळलेले. असं व्यवस्थित ठेवायचे आहेत, म्हणजे छान कुरकुरीत होतात ते. आणि रवा म्हटलं की असं काही केलं का नक्कीच नॉनव्हेजची आठवण येते. लहान मुलांना तर कळतच नाही, त्यांना वाटतं तर खरंचच नॉनव्हेजच बनवलेलं आहे. दिसतंय ना बोंबल्यासारखं, आणि खायलासुद्धा भारीच लागतं नॉनव्हेजपेक्षा. तुम्हाला जर व्हेज तुम्ही असाल तर हा नॉनव्हेज म्हणून पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ शकता. तुम्ही कुठे प्रवासाला गेला तरीसुद्धा हे 4 दिवस टिकणारे केळ्याचे काप नक्की घेऊन जाऊ शकता. खमंग कुरकुरीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणार, अजिबात लूज वगैरे पडत नाही. आता वरून थोडं तेल घालून झाकणही ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे केळ्याचे काप शिजले जातात पटकनी. आणि मंद आचेवरती आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. पहा मैत्रिणी, तुम्हाला असं जर आवडलं तर खरंच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यात तर नक्कीच कमेंटमध्ये कळवत जा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं काही सांगायचं असलं ते सुद्धा सांगू शकता, कारण हे आपलं घरचंच चॅनल आहे असं समजून मला तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. आता थोडंसं झाकण ठेवून घेतलेलं आहे अल्टी पलटी करून. मैत्रिणो, थोड्या वेळाने आपण पलटी करत राहायचं, म्हणजे खाली जळून द्यायचं नाही. आणि पलटी केल्याने दोन्ही बाजूने छान कुरकुरीतपणा येतो. आता थोडं तेल आपण घालून घेतल्यामुळे सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लागलं जातं आणि असं खरपूस भाजून तयार होतं. हे पहा, तुम्हाला तेलकटही वाटणार नाही. जर तुम्ही तळून घेत असला तरीसुद्धा चालेल, पण तळण्यापेक्षा तुम्ही असं पॅनवरती भाजून घेतलं तरीसुद्धा खमंग कुरकुरीत हे केळ्याचे काप 4 दिवस नक्कीच टिकू शकतात. भन्नाट रेसिपी होते मैत्रिणींनो ही. तोंडी लावायला खा, किंवा तुम्ही वरण असलं आणि भाताबरोबरसुद्धा हे छान तोंडी लावू शकतो. चपाती भाजीबरोबरसुद्धा तुम्ही हे साईडला घेतलं ताटामध्ये तर ताटाची तर शोभा तर वाढतेच, पण खायलाही तेवढीच मजा येते. असं सगळं ताटामध्ये असलं का आपल्याला खरंच खायला 2 घास जास्तच जातात. आता झालेलं आहे आणि काढून घ्यायचे आहे सगळे. आणि परतही आपल्याला एक तवाभर होणारे आहे. एवढे आपले 7-8 केळींचे काप झालेले आहेत. हे पहा, एकदा काढून घेतले आणि आता दुसऱ्यांदाही आपण रव्यामध्ये घोळून काप ठेवणार आहोत. अगदी झटपट होते, जास्त काहीही वेळ लागत नाही शिजायला, कारण केळं हे पटकनच शिजलं जातं आणि इतका कुरकुरीतपणा येतो का त्याला तेलकटसुद्धा राहत नाही. हे पहा, झालेलं आहे आणि वाढून घेतलेलं आहे. मुलं तर आताच खायला झटलेली आहे, एक घेऊन जात आहेत खायला, कारण खूप आवडतं त्यांना हे असं काहीतरी चटपटीत बनवलेलं. तुम्हीही करून पहा नक्कीच. आणि बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान केळ्याचा कापांचा स्वाद घ्या. तुम्हाला दिसतही असेल, अजिबात तेलकटही दिसत नाही. बाय बाय.